राज्यातल्या रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांकरता 4 आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने तशी पावलं टाकली आहेत। प्रभाग रचनेकरता राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे। राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यावर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। भुसावळ इथं आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा आणि वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी संघातील खेळाडूंची रक्षा खडसे, संजय सावकारे यांनी संवाद साधला आणि खेळाडूंना मार्गदर्शन केले। तसंच स्वतः रक्षा खडसे आणि संजय सावकारे यांनी बॅटिंग करून या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ केला। भरत गोगावले हे जिंदा दिल व्यक्तिमत्व आहेत। जिंदगी जिंदा दिली का नाम है असं कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी गोगावलेंविषयी बोलताना म्हटलंय। तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है असं देखील महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय। तर भरत गोगावले यांची मिमिक्री करत आता तुमची उलटी गिनती सुरू झाली असा इशारा देखील थोरवे यांनी दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांची निवड करण्यात आली आहे। प्रदीप देशमुख यांची कार्याध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आलेली आहे। तर रुपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख, अक्रूर कुदळे यांना कार्याध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली गेली आहे। काँग्रेस पक्षाकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचाळवीरांना तंबी द्यावी असं काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी म्हटलंय। म्हशीचा की रेड्याचा बळी दिला हे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले हे पाहिलं असतं तर पक्ष टिकला असता अशा शब्दात संजय शिरसाट यांनी राऊतांना टोला लगावला। सांगलीच्या मिरजमध्ये ते बोलत होते। लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत देणार आहे। येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार असल्याची घोषणा मंत्री सरनाईक यांनी केली। तर याचा फायदा ई शिवनेरी सारख्या बसनं प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे। लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील आयकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही। राज्य सरकारने आयकर विभागाकडे माहिती मागवली असली तरी अशी माहिती देण्याबाबत आयकर विभागाने केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवला आहे आणि केंद्राच्या मान्यतेनंतरच ती माहिती मिळू शकणार आहे। कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर संकुलद्वाराजवळ जलवाहिनीची जोडणी आणि नवी व्यासाची झडप बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। त्याकरता पाणी पुरवठा आज दुपारी 1:30 वाजल्यापासून ते 3 जून सकाळी 7:30 वाजेपर्यंत केला जाणार आहे। राज्यातल्या कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात 65 रुग्ण आढळले आहेत। त्यात पुण्यामध्ये सर्वाधिक 25 रुग्ण असून त्याखालोखाल मुंबईत 22 रुग्णांची नोंद झालेली आहे। राज्यात या वर्षातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 814 वर पोहोचली आहे। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित बीडीडी चाळ पुनर्विकासाचा नायगाव इथला पहिला टप्पा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे। 100 वर्ष जुन्या बीडीडी चाळीची जागा आता गगनचुंबी टॉवर्सनी घेतली आहे। पहिल्या टप्प्यातील 8 टॉवर्सचं काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे। बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 80,000 झोपडीधारकांना दिलासा मिळालाय। खासगी वन म्हणून संरक्षित केलेल्या जमिनी संरक्षित जंगल क्षेत्रातून वगळण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे इथल्या 80,000 झोपडीधारकांना दिलासा मिळणार आहे। मान्यता प्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्यानं लॉ कॉलेजमध्ये 74 पैकी 40 महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठानं नोटीस पाठवली आहे। त्यात 1 लाखांचा दंडही ठोठावलाय। सीईटीच्या प्रवेशांकरता एनओसी देण्यासही नकार देण्यात आलाय। बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। 10 जून पर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढील महिन्याभरामध्ये विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत। त्यानुसार संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत।
मात्र विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढण्याकरता सर्वपक्षीय संघर्ष समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांचं प्रमाण गेल्या 3 वर्षात लक्षणीय वाढलंय। यंदा मुदतपूर्व पावसामुळे राज्यात मलेरिया, डेंग्यूचं संकट गडद होणार असल्याचं आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे। भारतीय डाक विभागानं आता पत्ता शोधणारी नवीन प्रणाली जारी केली आहे। त्याला डिजिपिन नाव देण्यात आलंय। याच हेतूनं देशातील कुठलाही भाग किंवा कोपऱ्याचा पत्ता डिजिटलपणे मिळू शकतो। डाक विभागानं हैदराबाद आणि इस्रो सोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे। राज्यामध्ये नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण 5 वर्षांकरता लागू झालंय। त्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांसोबतच चार्जिंग स्टेशन उभारण्याकरता देखील सवलती जाहीर करण्यात आल्यात। त्यानुसार 4135 चार्जिंग स्टेशन्ससाठी सबसिडी मिळणार असून त्याकरता 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे। आता मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील। बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडलाय। किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे। पावसाच्या आगमनानं सुक्या माशांचा हंगाम लवकर सुरू झालाय। पावसामुळे मासेमारीवर परिणाम झाल्यानं बाजारात ताज्या माशांची आवक घटली आहे। त्यामुळे ग्राहकांनी सुक्या माशांना पसंती दिली असून महिलांनी घरगुती वापराकरता सुकी मच्छी साठवायला सुरुवात केली आहे। यामुळे बाजारात खरेदी करता लोकांची गर्दी वाढतीये। राज्यातल्या बहुतांश भागाला मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। पिंपरी चिंचवड शहरातही मे महिन्यात पहिल्यांदाच गेल्या 17 वर्षातला सर्वाधिक पाऊस झाला। यंदा पिंपरी चिंचवड शहरात मे महिन्यात 19 दिवस पाऊस झाला। मे महिन्यात सर्वाधिक दिवस पाऊस पडण्याचा विक्रम यंदा पहिल्यांदाच झालाय। या 19 दिवसांमध्ये विक्रमी 387.7 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सरकारी आणि खासगी अनुदानित शाळेतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जातो। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती देण्याकरता आतापर्यंत 78.20% पुस्तकं जिल्ह्यात पोहोचली आहेत। मोफत पाठ्यपुस्तकं बालभारतीच्या पुण्यातील डेपोमधून जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये पोहोच करण्यात आली आहेत। 4 वर्षाच्या BA, BSc, BEd या अभ्यासक्रमात पुढील वर्षापासून हा अभ्यासक्रमच बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने घेतलाय। त्यामुळे रद्द केलेली प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिल्या आहेत। त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेकरता आजपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत। द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीनं सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या सीए परीक्षांचं वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं। सीए परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे। उमेदवारांना विलंब शुल्काशिवाय 18 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत। विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै असणार आहे। एक महत्त्वाची बातमी, दरवर्षी पंढरपुरात साजऱ्या होणाऱ्या आषाढीच्या सोहळ्याकरता बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज रवाना झाली। 700 वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेत। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पुढचे 33 दिवस पायी प्रवास करून आषाढीच्या सोहळ्याला गजानन महाराजांची पालखी भेट देणार आहे। 5 दिवसांच्या मुक्कामात विविध कार्यक्रम वारकरी सहभागी होतील। सकाळी गजानन महाराजांची ही पालखी मोठ्या थाटामाटात पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावीमधून गजानन महाराजांची पालखी जी आहे ते पंढरपूरसाठी आता रवाना झालेली आहे। तब्बल 2 महिन्याचा हा संपूर्ण प्रवास आहे आणि आपण देखील या ठिकाणी बघू शकता की हे सकाळपासूनच गजानन महाराजांचे 700 भक्त त्याचबरोबर वारकरी घेऊन गजाननाची पालखी पंढरपूरसाठी रवाना झालेली आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये होत असलेल्या मोठ्या
सोहळ्यासाठी गजानन महाराजांची पालखी जी आहे ती रवाना झालेली आहे आणि या पंढरपूरला गजानन महाराजांच्या पालखीला अतिशय महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी दिले जाते। त्यासाठीच गजानन महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आता गजानन महाराजांच्या भक्तांना घेऊन त्याचबरोबर वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरसाठी रवाना झालेली आहे। हा संपूर्ण प्रवास जो आहे तो 2 महिन्याचा पायदळ असा प्रवास या ठिकाणी राहणार आहे। सकाळपासूनच या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। गजानन महाराजांची पालखी जात असल्याने पालखीच्या सोबतीलाही हजारो गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्या निमित्ताने गजानन महाराजांच्या शेगावी नगरीमध्ये अक्षरशः हा जत्रेचं स्वरूप आलंय। दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आता गजानन महाराजांची पालखी जी आहे ते पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या मोठ्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आज रवाना झाली आहे। त्यामुळे आता गणगणगणाचे बोतेच्या गजरामध्ये गजाननामध्ये अक्षरशः आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। गेल्या वर्षीपासून वृक्षारोपणाची ठप्प असलेली कामं जून उजाडला तरी हाती घेण्यात आलेली नाहीत। दुसरीकडे सामाजिक वनीकरण आणि वनविभाग प्रादेशिकच्या रोपवाटिकेमध्ये 3,17,00,000ची रोपं लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत। एखाद्याला रागावणं किंवा खडसावणं म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं नव्हे असं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टानं मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत एका शिक्षकाला दोषमुक्त केलाय। वसतिगृहातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी उच्च न्यायालयानं शाळा आणि वसतिगृहाचा प्रभारी असलेल्या एका शिक्षकाला दोषी ठरवलं होतं। विद्यार्थ्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप या शिक्षकावर होता। कराडमध्ये अर्ध्या एकरामध्ये लावलेलं टोमॅटोचं पीक अज्ञातानं उपटून टाकलंय, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुरुड जंजिरा शहराच्या समुद्रकिनारी असलेल्या वाहनतळावर आता 4 चाकी छोट्या वाहनाकरता 50 रुपये तर मोठ्या वाहनाकरता 100 रुपये दर आकारण्यात येणार आहे। 3 तासांकरता ही रक्कम घेण्यात येणार आहे। नासाचं नेतृत्व करण्याकरता इलॉन मस्क यांचे सहकारी जेरेड इसाकमन यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं, मात्र ते काम मागे घेण्यात येत असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे। त्यामुळे इलॉन मस्क यांना धक्का बसलाय। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत बॅनरबाजी करण्यात आली। कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्याकरता एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय। बॅनरवर ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो लावण्यात आल्यानं जोरदार चर्चांना उधाण आलेलं आहे। हगवणे कुटुंबानं जेसीबी खरेदीत बंदुकीचा धाक दाखवत 11 लाखांची फसवणूक केल्याचं उघड झालं होतं। दरम्यान पोलिसांनी हा जेसीबी जप्त केला असून उद्या लता हगवणे आणि शशांक हगवणे यांचा पिंपरी म्हाळुंजे हे पोलीस ताबा घेणार आहेत। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर समाजातील चुकीच्या प्रथांना आळा घालण्याकरता सकल मराठा समाजानं आक्रमक पाऊल उचललंय आणि आत्मपरीक्षण बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये विवाहाकरता एक आचारसंहिताच तयार करण्यात आली आहे। सुनांचा छळ करणाऱ्यांशी रोटीबेटीचे व्यवहार करणार नाही असा निर्धार करण्यात आला। निर्धारित कालावधी पूर्ण केलेल्या राज्यातील 249 पोलीस निरीक्षकांची बदली झालेली आहे। यात बुलढाण्यातील 7 पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे, तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक विश्व पानसरे यांची मुदती आधीच बदली करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांनी कॅट न्यायालयामध्ये धाव घेतली आणि शासनाच्या आदेशावर स्थगिती मिळवली आहे। सोलापुरातील रे नगर आणि साने गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना 17 कोटींचा करमाफ करण्यात आलाय। कुंभारीच्या माळरानावर वसलेल्या रे नगर आणि मीनाताई साने गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे। बीडच्या अंबेजोगाई इथल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचं सांगत चौकशीला सहकार्य करा असं म्हणत व्हॉट्सअॅप कॉलवरून तब्बल 83 लाख रुपये हडपल्याचा प्रकार अंबेजोगाईत घडलाय। विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेत भामट्यानं फसवणूक केली। कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा निकटवर्तीय अमर मिसाळला अखेर बेड्या ठोकण्यात आल्यात। उरणमधील सरकारी जमीन हडप करून परस्पर विकली असल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो 7 महिन्यांपासून फरार होता। भिवंडी शहरातील एका मोबाईल ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या व्यवसायाला 70 लाखांचं कर्ज मिळवून देतो असं सांगत त्याच्या नावे विविध कंपन्यांकडून तब्बल 6 कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय। या 24 जणांच्या टोळीचा मुख्य सूत्रधाराला भिवंडी तालुका पोलिसांनी अखेर अटक केली आहे।
पुण्यातल्या स्वच्छता पथकानं बुलडाणा जिल्ह्यातील 5 बस स्थानकांच्या स्वच्छतेची पाहणी केली. 4 जणांच्या पथकानं स्वच्छता तपासणी करून गुण दिले. दरम्यान एका वर्षात 3 वेळा बस स्थानकांची स्वच्छता पाहणी करण्यात येणार असल्याचं पथकानं सांगितलं. अरुणाचल प्रदेशातील अंजाव या जिल्ह्यामध्ये असलेल्या पुरामध्ये तरुण अडकला होता. वाहणारी नदी ओलांडताना लाटांचा सामना करून त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून पूल ओलांडला. त्याची दृश्य आपण समोर बघू शकतो. सिक्कीममधील मंगन इथं नद्या वाहत असल्यानं नदीच्या जोरदार प्रवाहामुळे पुलाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पुलाची परिस्थिती पाहून प्रशासनानं पूल बंद करण्याचा निर्णय घेतला. मिझोराममधील लॉंगचलाई इथं मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली. अपघातास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आसाममधील लखीमपूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आलेल्या पुरामुळे तिथल्या गावांचं रूपांतर बेटात झालं. त्यामुळे तिथल्या लोकांनी आपली घरं सोडायला त्यांना भाग पडलेला आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळी ओलांडताना दिसते. तिथल्या सखल भागात पाणी शिरलंय. जनजीवन विस्कळीत झालंय. ब्रह्मपुत्रा नदीच्या उग्र स्वरूपामुळे लोकांमध्ये भीती आहे. आसाममधील श्रीभूमीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांवर पाणी साचल्यानं लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालेलं होतं. त्रिपुरातील अगरतळा इथं पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. पूरपरिस्थितीमुळे लोकांनी तिथल्या उंच घरांमध्ये आणि शाळांमध्ये आश्रय घेतलेला आहे. मणिपूरच्या इम्फाळमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. तिथलं प्रशासन बोटींद्वारे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाळमध्ये पावसामुळे हाहाकार माजलेला आहे. सगळ्या रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे. तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडिगोचं विमान खराब झाल्यामुळे टर्ब्युलन्समध्ये ते अडकलं आहे. विमानाला जोरदार झटके बसू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. पायलटनं श्रीनगरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली आणि विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. ज्यांनी ऑपरेशन सिंदूरवर सवाल उपस्थित केले त्यांना जनता 2026मध्ये उत्तर देईल असं म्हणत गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. पंजाबमधील अमृतसरमध्ये बीएसएफनं 4 ड्रोन जप्त केले. या ड्रोनसोबत बीएसएफनं ड्रग्ज देखील जप्त केले. विशिष्ट गुप्तचर माहिती आणि नियमित देखरेखीच्या कर्तव्यांवर आधारित शोध मोहिमेदरम्यान हे ड्रोन जप्त करण्यात आले. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ॲग्रोस्टॅक या योजनेअंतर्गत राज्यात 1 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक काढलाय. राज्यात एकूण शेतकरी खातेदार 1.71 कोटी असून त्यापैकी 1 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 70 लाख खातेदारांनी नोंदणी करणं अद्याप बाकी आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये 25,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कमीत कमी 600 रुपयांपासून ते 1350 रुपयांपर्यंत दर मिळालाय. तर भुसावळ बाजारात कमीत कमी 1000 रुपये दर मिळाला आहे. जळगावच्या गारखेडा गावाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. अपघातात 5 ते 6 प्रवासी जखमी झाले. एकतर्फी वाहतूक सुरू असून रस्त्याचा अंदाज न आल्यानं ट्रॅव्हल्स उलटले आणि प्राथमिक माहिती समोर येते की त्यामुळेच हा अपघात झाला. चोपडा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व मशागतीत शेतकरी वर्ग व्यस्त आहे. यावर्षी मे महिन्यातच पाऊस झालाय. त्यामुळे ढगाळ वातावरण आहे. शेतकरी मशागत करताना दिसतोय. पण शेतात कुठलं पीक पेरणी करावी याविषयी द्विधा मनस्थिती शेतकऱ्याची आहे. रायगड किल्ल्याच्या बांधकामाबद्दल पहिल्यांदाच एक महत्त्वाचा पुरावा समोर आलाय. दुर्गराज रायगडावर हिंदुस्थानी पुरातत्व विभागाच्या उत्खनन कार्यक्रमादरम्यान एका ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज सापडलेला आहे. या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतींचा वापर झाल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा हाती लागलेला आहे. बुलडाण्यामध्ये मोहेगावजवळ एसटीनं दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरील 2 गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बीडच्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील नित्रूड या गावाजवळ भीषण अपघात झालाय. टेम्पो आणि रिक्षाचा अपघात झाला. अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. 2 जण गंभीर जखमी आहेत. मध्यरात्री हा अपघात झाला असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधून प्रत्येक वर्षी 1,75,000 मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात. त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. तर 1523 महिला गर्भवती असतानाही ऊसाच्या फडात काम करत असल्याचं उघड झालंय. वाढीव हमीभावासोबतच कापसाच्या लागवड खर्चात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या हंगामातील अनुभव पाहता वाढीव हमीभाव केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी पडणार याबाबत साशंकता व्यक्त होते. त्यामुळे वर्षभर राबल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरी केवळ 6,950 रुपयेच मिळत आहेत. भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पाकिस्तानातील 3 नागरिकांच्या संपर्कात होते. इंस्टाग्रामवरून संपर्कात असलेल्या त्या तिघांना भेटण्याकरता सुनीता पाकिस्तानात गेल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. नागपुरामध्ये पारशिवनी तालुक्यातील नेऊरवाडा गावात सध्या वाघाची दहशत बघायला मिळते. वाघानं काही दिवसांपूर्वी एका बैलाची शिकार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याची शिकार वाघानं केली होती. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. मुसळधार पावसामुळे सोलापुरातील भीमा नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. यंदा भीमा नदी ऐन उन्हाळ्यातच वाहू लागली आहे. कराड शहराच्या विकासाकरता माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या प्रयत्नातून दिलेल्या 325 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान कराड शहराला यापुढच्या काळातही निधी कमी पडू देणार नाही असा शब्द शिंदे साहेबांनी दिल्याची माहिती यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय हमीभावानुसार ज्वारी खरेदीचा शुभारंभ झालाय. आतापर्यंत एकूण 452 शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीकरता नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही मक्याची नोंदणी सुरू झालेली नाही. त्यामुळे ज्वारी खरेदीचं उद्दिष्ट आणि मुदतही शासनानं वाढवून द्यावी. तसंच मका उत्पादक शेतकऱ्यांकरता तात्काळ मका खरेदी देखील सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आरबीआयनं गेल्या आर्थिक वर्षात विनियमित संस्थांवर अंमलबजावणी कारवाई केली आहे आणि कायद्याच्या तरतुदींच्या उल्लंघनाकरता एकूण 353 रुपये दंड लावला आहे. या दंडांतर्गत 54.78 कोटी रुपये वसूल करण्यात आलेला आहे. गेल्या 8 दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसानं सिंधुदुर्गामध्ये काहीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे भातपेरणी करणारा शेतकरी थोडा सुखावलाय. हे वातावरण शेतीकरता पोषक असल्यानं शेतकऱ्यांची भातपेरणी करता लगबग सुरू झालेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक सलग तिसऱ्यांदा 0.25% व्याजदर कपात करू शकते. अमेरिकेनं आयात शुल्क वाढवल्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर वाढीला चालना मिळणार आहे. आरबीआयची पतधोरण समितीची बैठक 4 जूनला सुरू होते. 6 जूनला निर्णयाची घोषणा होऊ शकेल.